हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर आता संध्याकाळच्या 6 वाजलेले आहेत. म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळपासून काय सुरुवात केलीच नाही व्हिडिओला आणि तुम्हाला 2 दिवस झालं वाटतं व्हिडिओ पण नाहीत आलेले. आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ना तर ते किचनमधूनच सुरुवात केली मी, कारण आता 6 वाजलेले आहेत. चहा पाणी वगैरे सगळं झालं आहे संध्याकाळचं. आणि तर मी आता ना स्वयंपाक पण करणार आहे साईड बाय साईड. आणि हे बनवणार आहे मी, नानकटाई बनवणार आहे. कारण अंशूने मला 2-3 दिवसापासून बोलतोय की मम्मी नानकटाई बनव म्हणून. तर त्याला म्हटलं होतं हां बनवेन, पण बनवायचं काय होतच नव्हतं. म्हणून म्हटलं की आज बनवतेच. आता 6 वाजलेले आहेत तरी सुद्धा म्हटलं की एका साईडला नानकटाई बनवेन, एका आणि साईड बाय साईड स्वयंपाक पण करेन. तर आता मी नानकटाईची रेसिपी जी आहे ती तुमच्याबरोबर मी शेअर करते. नानकटाई करत म्हटलं की स्वयंपाकाला पण सुरुवात करावी, कारण आता संध्याकाळची वेळ आहे. परत नंतर त्याच्यामध्ये पण टाईम जाणार आणि मग स्वयंपाकाला पण उशीर होईल. तर म्हटलं की दोन्ही गोष्टी आता एकत्रच करायच्या. आणि अंशूला पण ना जरा आज बरं नाही आहे. 2 दिवस झालं कालपासूनच, तसं त्याला ताप वगैरे येतोय त्याची. तर तो 2 दिवस झाला शाळेत पण नाही गेलेला आणि आत्तासुद्धा तो झोपलाच आहे. आणि सकाळपासून त्याला काही खाऊ वाटत नव्हतं. औषध वगैरे देऊन त्याला झोपवलं आहे. तर आता त्यालासुद्धा उठवायचं आहे. आणि त्याला ना खूप आवडते नानकटाई. तर ते स्पेशल मी त्याच्यासाठीच बनवते आहे, त्याने सांगितले म्हणून. तर नीलला काही गोड आवडत नाही, त्याला तिखट आवडतं. तर बघू त्याच्यासाठी वेगळा काहीतरी पदार्थ बनवेन, कारण की आता पाऊस तर चालूच झालेला आहे. शाळेतून आल्याच्या नंतर थोडं खायला प्यायला असं, आणि किंवा संध्याकाळच्या वेळेस असलं ना चुटूर खायला, तर मग जरा बरं पण वाटतं. तर अशा काही गोष्टी मी बनवून ठेवणारच आहे आता. तर म्हटलं की पहिल्यांदा गोडापासून सुरुवात करूया, म्हणून आज नानकटाई बनवते. ही व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण रेसिपी पण मी सांगणार आहे, मधून आपला व्लॉगसुद्धा चालू राहणार आहे. तर आपला रेसिपीचा सुद्धा व्हिडिओ असणार आहे. आणि जसं आपल्या नेहमीप्रमाणे ब्लॉगिंग असतं तर ते सुद्धा चालणार आहे. तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. नवीन असाल ना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते तीही प्रेस करा, म्हणजे वेळेचे नोटिफिकेशन्स येतील. जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला कळेल की व्हिडिओ आलेला आहे. आणि लाईक करत जा, कमेंट करत जा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा. आणि तर चला मग मी सुरुवात करते आणि तसं तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करते. तर चला सुरू करूया. आणि जे काही प्रमाण असेल ते मी नानकटाई बनवता सगळं तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर आता मी 2 वाट्या तूप परातीमध्ये ओतून घेतले. जी वाटी मी तुम्हाला दाखवत आहे तर त्याच वाटीने मी 2 वाट्या तूप परातीमध्ये ओतून घेतलेलं आहे. तर आपली नानकटाईची ही पहिली स्टेप आहे आणि सगळ्यात महत्त्वाची आहे. तर आता हे जे तूप आहे ते आपल्याला हातानेच चांगलं फेटून घ्यायचं आहे, एकदम असं फ्लपी करायचं आहे. आणि जसं तूप आपल्याला कसं पिवळं वगैरे असतं तूप, तर ते एकदम असं त्याचा कलर जो आहे तो असा व्हाईट आला पाहिजे, सफेद आला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला फेटायचं आहे. तर मी 10 मिनटं फेटलं आणि आता त्याच्यामध्ये मी साखर घालत आहे, पिठी साखर, जी की मी घरातच बनवून घेतली. आणि ज्या वाटीने मी तूप मापलेलं होतं तर त्याच वाटीने मी 2 वाट्या पिठी साखर मोजून ठेवलेली होती. तर वजन म्हणाल तर 1/2 किलो आहे. आता ही साखर तुपामध्ये छान विरघळून घ्यायची आणि सोबतच आपल्याला हे सगळं फेटून घ्यायचं आहे. तर फेटताना ह्याचं जे टेक्स्चर आहे तर ते एकदम असं फ्लपी झालं पाहिजे, फोमी झालं पाहिजे. जसा फेस कसा असतो तर त्या पद्धतीनं झालं पाहिजे. तर नानकटाई जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा ही स्टेप जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. इथे सगळे आपली नानकटाईची रेसिपी आहे ती व्यवस्थित बनते. जर ही चुकली तर तुमची नानकटाई व्यवस्थित बनणार नाही. तर आता छान माझं फेटून झालं. एक सगळं मिळून जे आहे तर ते मी 15 मिनटं सगळं फेटलेलं. आता याच्यामध्ये मी मैदा घालते. तर आता तुम्ही इथं गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता, पण मी मैदा घेतला आहे. तर मैदासुद्धा मी याच वाटीने 4 वाट्या मैदा घेतला आहे. तर प्रमाण तुम्हाला सांगते, याच वाटीने मी 4 वाट्या मैदा घेतला, याच वाटीने 2 वाट्या साखर घेतली, पिठी साखर, आणि याच वाटीने मी 2 वाट्या तूप घेतलेलं. आता 1 चमचा रवा घालायचा आहे आणि 2 टेबलस्पून भरून असा बेसन पीठ घालायचं आहे. तर आता एवढं आपण घातल्याच्यानंतर अगदीच चिमूटभर म्हणजे 1/2 चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आणि 1 चिमूटभर म्हणजे तुम्हाला मी आता दाखवलं तेवढंसं मीठ घालायचं. कारण कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याचा जो चव आहे ते अजून एनहान्स होते. तर आता हे सगळं आपल्याला वरचीवर मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळे पिठं आहेत ना तर ते सगळे एकत्र होतात. आणि नंतर मग व्यवस्थित सगळं आजूबाजूने गोळा करत म्हणजे ते जो गोळा आहे तो आपल्याला बनवायचा आहे नानकटाईचा. आता हे ते आपण जशी कणिक मळतो ना तर तसं आपल्याला दाबून पीठ नाही मळायचं. आणि तसं ते जी कणिक असते नानकटाईची तर ते आपल्या चपातीच्या कणकेसारखी होत नाही. तुम्हाला पुढे जाऊन मी दाखवतेस. तर आता मी हे मळून घेते. तर या पद्धतीने आपल्याला सगळं गोळा करत मळायचं आहे व्यवस्थित. तर हे जे बिस्किटाचं जे पीठ
पीठ आहे तर ते या पद्धतीने तयार होतं, म्हणजेच की नानकटाईचं. तर आता हे तयार झालेलं आहे व्यवस्थित. आता मी हे ओव्हनमध्ये बनवणार, तर मी आता तो प्रीहीट करायला लावणार आहे. तर आपण ना हे घरामध्ये कढईमध्ये, कुकरमध्ये किंवा आप्पे पात्रात किंवा मग इडलीच्या पात्रातसुद्धा बनवू शकतो. पण मी आता इकडे ओव्हनमध्ये बनवते, तर मी आता 200 डिग्रीवरती 15 मिनटं ह्याला प्रीहीट करून घेणार. तर आता ह्याला प्रीहीट करायला लावला आहे, तोपर्यंत मी बिस्किट्स बनवून घेणार आहे. तर आता बिस्किट बनवताना काय आपल्या आवडीनुसार आपण ह्याला आकार द्यायचा आहे. तसंच ह्याची जी साईज आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, छोटी, मोठी, मीडियम. तर मी मीडियम साईजचेच करणार आहे आणि किती झाले अर्धा किलोमध्ये तेही तुम्हाला सांगणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला गोळा जो आहे बिस्किटाचा पेढा, तर तो असा बनवून घ्यायचा आहे. तर आता मी या ट्रेमध्ये जेवढे बसतील तर तेवढे बनवून घेणार बिस्किटं. तर मी बिस्किटसारखं म्हणते आहे कारण ती सवय लागलेली आहे. पण जी काही नानकटाई आहे तर आता या ट्रेमध्ये ना 12 नानकटाई बसतात, कारण थोडासा छोटा ट्रे आहे. तर आता 12 नानकटाई याच्यामध्ये बसल्या. आता हा जो ट्रे आहे तो मी ओव्हनमध्ये ठेवून घेणार. तर आता हे मी ओव्हनमध्ये ठेवलं आहे, चांगलं प्रीहीट झालेलं आहे. 200 डिग्रीवरती ठेवलेला मी गरम होण्यासाठी. प्रीहीट आपल्याला करायचं आहे. तर आता 15 मिनटं मी 180वरती ठेवणार आहे आणि ते प्रीहीट म्हणजे भाजतायत बिस्किटं, नानकटाई भाजते तोपर्यंत मी एवढे बिस्किट्स बनवून घेतले कारण दुसऱ्या ट्रेमध्ये ठेवण्यासाठी. त्याचबरोबर मी इकडे कुकरसुद्धा लावला आहे. तर मी आज डाळ दुधी बनवणार आहे, म्हणजेच दुधीची आणि डाळीची भाजी बनवणार आहे लपथबीत. तर कुकरमध्ये शिजायला घातलं आहे. इकडे एक शिजलेला बटाटासुद्धा आहे, तर त्याची भाजी करायची आहे. आणि आता बघा हा जो ट्रे आहे तर त्याच्यातली बिस्किटं भाजलेले आहेत आणि दुसरी मी म्हणजे घरातली आपली झाकणे असते ना, तर त्याच्यावरती ठेवले बटर पेपर टाकून. तर आता तुम्ही बघू शकता किती छान बिस्किटं भाजून आलेत मस्त. आणि आता तुम्हाला मी जेव्हा दाखवते ना तेव्हा ते हलकीशी अशी थंड झालेले आहेत, कोमट झालेले आहेत. आणि आपण खाली जर बटर पेपर टाकला ना तर ते अजिबातच चिटकत नाही. तसं तर मी पहिलं असं बटर पेपर वगैरे काय टाकायचे नाही, असंच ट्रेवरती ठेवायची, तरीसुद्धा ते अजिबात चिटकायचे नाहीत. आणि दोन्ही साईडने सुद्धा आपली बिस्किटं जी आहेत ती व्यवस्थित भाजलेली आहेत, जास्त करपलेले नाहीत किंवा जास्त पांढरी शुभ्रसुद्धा राहिलेले नाही आहेत, एकदम मस्त झालेत बिस्किट्स. तर आता बिस्किट्स बनवत म्हणजे नानकटाई बनवत जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की मी स्वयंपाकसुद्धा करणार आहे. तर आता दोन्ही साईडला माझं हात चालूच आहे. तरी मी इकडे नानकटाईसुद्धा बनवत आहे आणि आता डाळ दुधी आहे त्याला फोडणीसुद्धा दिली आणि स्वयंपाकसुद्धा मी करत आहे. तर आता माझा सगळा स्वयंपाकसुद्धा झाला आहे आणि इकडं सगळी नानकटाईसुद्धा बनवून झालेली आहे. तर आता हे एवढी सगळी नानकटाई झाली तर अर्धा किलोमध्ये जवळपास 53 बिस्किटं झालेले आहेत, म्हणजे 53 नानकटाई झाले. तर 50च्या पुढेच झालेले आहेत आणि अर्धा किलोमध्ये एवढी होते आणि खूप छान, खूप मस्त, एकदम टेस्टी झालेले आहे. नक्की याप्रमाणे करून बघा, जसं माप सांगितलं आहे तसंच माप घ्या, अजिबात तुमची नानकटाई चुकणार नाही आणि एकदम व्यवस्थित होईल. आणि इकडे डाळ दुधीसुद्धा तयार झालेला आहे. भाजी डाळ दुधीची एकदम लपथबीत अशी बनवलेली आहे, जास्त पातळ नाही आणि जास्त हे सुक्कीसुद्धा नाही. तर या पद्धतीने जशी आपल्याला भातावर चपातीबरोबर दोन्हीबरोबर आपण खाऊ शकतो. आणि त्यासोबत मी जो एक बटाटा होता तर त्याचीसुद्धा मी भाजी बनवून घेतली आणि मिरच्या भाजलेल्या आहेत हिरव्या, मीठ लावून. आणि चपातीसुद्धा माझ्या इकडे तयार आहेत आणि सगळा स्वयंपाक माझा झालेला आहे. तर भात गरम आहे म्हणून अजून कुकरमध्येच आहे आणि जी काय भांडी पडलेली होती तर सगळी भांडी घासून घेतली. खूप दमले, 6 वाजता उभी राहिलेली मी किचनमध्ये, 6 वाजता गेलेली, तुमच्याशी बोलले आणि नंतर नानकटाई बनवायला सुरुवात केली आणि ते बनवून झालं आणि तेच बनवता स्वयंपाक पण केला. आता वाजलेले आहेत 9 आणि माझं सगळं झालं आहे. जेवणसुद्धा बाहेर आणले जेवायला, मी नाही आणलं, मुलांनी वगैरे ह्यांनी आणले कारण 6मध्येच उभे होते, जरासुद्धा बसले नाही 6 वाजल्यापासून. आता पाय पण माझे खूप दुखायला लागले आणि गरम पण खूप होतं आहे. पाऊस येत असला तरीसुद्धा गरम होतंच आणि आतासुद्धा पाऊस चालू आहे, कदाचित तुम्हाला आवाज येत असेल. आणि जर हातपाय तोंड वगैरे धुतलं, फ्रेश झाले आणि बसले इथं. म्हटलं आता व्हिडिओचा एंड करावा. जास्त काय तुमच्याबरोबर मी स्वयंपाकाचं काही शेअर केलंच नाही कारण म्हटलं रेसिपी आहे तर ती व्यवस्थित डिटेल्समध्ये तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून बाकीचं काहीच नाही मी शेअर केलं. तर आता नैवेद्य वगैरे दावून झालं आहे देवाला आणि अंशूला पण बिस्किट खायला दिलेलं म्हणजेच नानकटाई. तर आपण त्याला विचारूया कशी झाली, कारण त्याच्यासाठीच मी स्पेशल बनवलेली होती. तर त्याला विचारते आणि मग व्हिडिओचं एंड करते. कशी झाली नानकटाई? खाल्लीस ना? कशी झाली? आवडली? जोरात बोल रे, पाऊस येतोय, आवाज नाही येत आहे. मस्त आवडली ना? तर अंशूला तरी नानकटाई आवडली कारण त्याला आवडतेच आणि खूप छान झाले, एकदम मस्त झाले. पण माझा उपवास आहे, मी अजून खाल्लेले नाही आहे. तर आता उपवास सोडल्याच्या नंतर खाईन आणि
एकदम मस्त छान झाले, सगळ्यांनी बाकीच्याने खाल्लेले आहे आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर चला व्हिडिओ एंड करते. नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटेन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.